गरज नाही लागत कुणाची, गरज लागत नाही कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना. कशाला कुणाची वाट पहावी, कशाला कुणाची वाट पहावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाना, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्वपुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्याकडून, सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हायला पाहिजे. आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहोत. आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि ह्या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेव जमा करायची आहे. या बँकेचे चालक, मालक, पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही स्वामी नामाची ठेव कधीच बुडणार नाही, उलट लाखो पटीने तुमच्याकडे वाढून परत येईल. स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, ही तुझी मर्जी आहे. जिभेवर ताबा नाही जमला तरीही चालेल, पण तुझा मोह मात्र नक्की आवर. बघ तुला हे जमतं का. तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तेथे नमस्कार केला नाहीस तरीही चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला हे जमतं का. तू सोवळं ओवळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरीही चालेल, पण तुझे आचार मात्र नीट ठेव, पवित्र ठेव. बघ तुला हे जमतं का. तू 11 माळी जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला हे जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरीही चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला हे जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ मला, बघ मी तुला दिसतोय का. स्वामी म्हणतात उगाचच टेन्शन कशाला घ्यायचं. कोणासाठी किती काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चितायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान सहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण. कुणी कितीही वाईट बोलले किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे.
आणि चांगले वागायचे. बोलण्यात स्पष्टतेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात टोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चितायचे. कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा. तुमचं स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल. कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्कीच शेअर करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार ते सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपण वागायचे आहे. निश्चितच चांगले होईल. घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचे दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुमची घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा, तुम्हीही माझ्या सोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचा घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातात आहे. स्वामी म्हणजे फुलाची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली. शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.